श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं, वासरमणिरिव तमसारासन्नासजविघ्नानां, या कुन्देन्दुतुषारहारदौरा, या शुभ्रवस्त्रामृता, या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिवीर, सा मां पातु सरस्वती भगवती। मूकं करोति वाचालं, यत्कृपातमहं वन्दे नारायणं नमस्कृत्यं ततो जयमुदीरये। देवकी परमानन्दं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, तस्मै श्री गुरवे। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय। आपण समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक यावरती यथाशक्ती चिंतन करतो। सहजगत्या जे सुचेल, परमेश्वर सुचवेल ते आपण बोलायचं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। काल आपण 11व्या श्लोकापर्यंत आलो होतो। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आज 12व्या श्लोकावरती थोडंसं चिंतन करू। मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे। मनाला सांगितले तू मनामध्ये दुःख आणू नकोस आणि शोकही करू नकोस। म्हणजे असं कसं होईल? आपल्याला साहजिक वाटेल की नाही की मनामध्ये दुःख आणायचं नाही, मनामध्ये शोक करायचं नाही। असं कसं घडेल? मनुष्याच्या मनामध्ये दुःखाचे विचार येणार, काही गोष्टीचा शोकही होणार, एखादी वस्तू हरवली त्याचं दुःख होणार, शोक होणार। एखाद्या जवळच्या माणसाबद्दल चिंताजनक काही बातमी आली, सिरियस आहे, अमुक आहे, ॲक्सिडेंट झाला, काय त्याचा शोक वाटणारच। मग म्हणाले असं आणू नको का? म्हणले आमच्याकडे काय व्हायचं, काकांकडे मी शिकलो सोलापूरला, कॉलेजच्या पुढचं म्हणजे ग्रॅज्युएटपर्यंत पंढरपुरात होतं, पुढच्या शिक्षणाला तिकडे होतो काकांना। तर काही उद्या एखादा कार्यक्रम असला ना तर मी त्यांना सांगायचं, काका आता उद्या अमुक आहे, तू झोप रे म्हणायचं।
मग उद्या आहे, उद्या आपल्याकडे कार्यक्रम आहे, तू झोप रे काय म्हणताय. त्यावेळेला माझ्या लक्षात यायचं नाही, उलट असं वाटायचं आहे ना, काही चिंता नाही, काय काळजी नाही का, उद्या आपल्या घरचा कार्यक्रम आहे. पण दुसऱ्या दिवशी बघितलं तर सगळी तयारी त्याने ॲडव्हान्स केलेली असायची. म्हणले मग दुःख आणू नको, का आणू नको, शोक का करू नको. दुःख आणू नको याचा अर्थ असा की तुझी त्या भगवंतावरती एवढी नितांत श्रद्धा राहू दे की जीवनामध्ये एखादा दुःखाचा प्रसंग घडणार असेल तर तोही माझ्या कल्याणासाठी घडणार आहे. एखादी शोककारक घटना जरी घडणार असेल, कारण होणारे ते न चुके जरी तया ब्रह्मा असे आढवा. जे घडायचं ते घडणार आहे. आपण शोक करून, आपण दुःख करून काही काळजी आहे का. म्हणजे काही नाही, आता उद्या परीक्षा आहे, आठवड्यावर परीक्षा आली, 2 दिवसावर परीक्षा आली, म्हणजे काय करतो, चिंता वाटते. चिंता नको, अभ्यास कर. म्हणजे ज्या गोष्टीची तुला चिंता वाटते ना, त्याच्यावरती त्या प्रश्नातनं मी बाहेर कसा पडेन याचा विचार कर. तू दुःख करून काही प्रश्न सुटणार आहे का, शोक करून काही प्रश्न सुटणार आहे का. मग त्या ज्या गोष्टीचा तुला शोक होतोय, ज्या गोष्टीचं तुला दुःख होतंय, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा आहे त्याबद्दल परमेश्वराला प्रार्थना करते. देवा, हे माझ्या वाट्याला आलेलं आहे, न मागता आलेलं आहे. न मागताच येणार. मनात व्हायचे पुरुषांची गेले कालच आपण बघितले, न मागता येणार आहे आपल्या वाट्याला. मग त्याला काय सांगायचे की माझ्या वाट्याला दुःख आलं तर ते दुःख सहन करण्याची ताकद, माझ्या वाट्याला माझ्या पूर्वप्रारब्धानुसार काही चांगले दिवस येणार असतील तर ते ऐश्वर्य भोगण्याचं सामर्थ्य मला दे. मग दुःख करू नको याचा अर्थ दुःख करू नको असं नाही. जे काही आता दुःखाचा प्रसंग आलाय त्यातनं बाहेर कसं पडायचं याचा विचार कर. जे काही कुठं तुला वाईट वाटणे काही कळले तर त्यात मी काय करू शकतो जेणेकरून त्या समोरच्या माणसाचं दुःख कमी होईल, काही त्याला मदत करता येईल का, काय करता येईल का. आणि दुःख करून आणि शोक करून होणारं चुकत नाही, पण प्रयत्न केला तर त्यातनं मार्ग निघू शकतो. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी. मनामध्ये विवेक जागृत कर. काय विवेक जागृत करायचं आहे की कशाचं दुःख वाटतंय, ह्या देहाचं. पण देह म्हणजे मी नाही. जे देहाला कोणी चांगलं म्हणलं, वाईट म्हणलं, काही दुखलं खुपलं तर देह म्हणजे मी नाही. मी कोण आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. देह हा काही कारणासाठी मी धारण केलेला आहे, तो संपला की चाललो. काही कारणासाठी, जसा नाटकात काम करणारा मनुष्य काही वेळेसाठी ती भूमिका करतो, कायमची नाही. म्हणले पार्ट संपला की बाहेर आपलं उतरूनही रंगवेश टाकावे. राजाची भूमिका असेल, राजाचा ड्रेस आहे अंगावर तो काढून ठेवतो. प्रधानाची भूमिका असेल ते काढून ठेवतो आणि ओरिजिनल आपल्या आपल्या त्या ड्रेसमध्ये येतो बाहेर येताना. तसं आपल्याला मी कोण आहे तर मी आहे चिदानंद रूप शिवोहम. ही देहबुद्धी, देह म्हणजेच मी, याला देहबुद्धी म्हणतात. हा देह म्हणजे मी असं वाटल्यामुळे त्या देहाबद्दलची सुख, त्या देहाबद्दलचं दुःख वाटायला लागतं. विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. आणि त्यामुळे विदेही अवस्था प्राप्त होते. विदेही याचा अर्थ काय, हा देह म्हणजे मी नाही अशी अवस्था आपल्याला प्राप्त होते. त्याचं काय व्हायचंय ते होऊ दे त्या देहाचं. म्हणजे असं कसं होतं, विदेही अवस्था, देहाचं काय व्हायचं ते होऊ दे. आजारी पडलेले अंथरुणावर पांघरुणावर उठता येत नाही आणि तेवढ्यात अगदी आपल्या जवळचं आलं, मुलगी आली म्हणा, जावई आले म्हणा, कोणी नातेवाईक आले, माहेरची माणसं आले की लगेच ती पट्टी बिट्टी काढून टाकून आपण लगेच कामाला लागतो का नाही. मग म्हणले इतके वेळ ते डोक्याला पट्टी बांधून बसला होता आणि मी आज काय करणार नाही, बाहेरणार बाबा मागवा, अमुक तमुक, काय झालं नाही. मला असं पडून चालणार नाही, मला आता काम करायला पाहिजे.
म्हणजे ती जी देहबुद्धी होती की मी आजारी आहे, ती देहबुद्धी गेली निघून. नाही नाही हा इथून राहू दे ग, तू काही करू नको, तुझी तब्येत ठीक नाही, हे मला काही होत नाही, मी चालतो. म्हणजे त्यावेळेला कसं करता तुम्ही? ती त्यावेळेपुरती ही जी देहबुद्धी आहे, मी आजारी आहे, मी आजारी आहे, ही निघून गेली. आणि ती निघून गेल्यामुळे एवढी कामं तुम्ही करू शकला. तशी ही देहबुद्धी जसजशी आपली कमी होत जाईल तसतसं आपण सदैव आनंदामध्ये राहत नव्हतो. आत्ता राहत नाही असं नाही, पण काही वेळेला आनंद आहे, काही वेळेला दुःख आहे. वेदेही अवस्था एकदा आपल्याला प्राप्त झाली की मग त्याच्यामध्ये सदैव आनंद, त्याचा चेहरा आनंदीच दिसणार. आपला का नाही दिसत? हा आपल्या मनावर 1760 चिंता, नको त्या गोष्टीची काळजी. त्याच्या घरी पाहुणे आले तर आता कसं होणार हो त्यांचं, बघते ते डबा आणतील, नाही ते एखादी बाई लावतील कामाला, तुला चिंता करायचं काय कारण आहे? नको त्या गोष्टीची, नाही त्या गोष्टीची आपण चिंता करतो. म्हणून म्हणले त्यातनं बाहेर पडायला शिका, ह्या देहबुद्धीतनं बाहेर पडायला शिका, तर तुम्हाला जो आपण मूळ आनंद स्वरूप आहे हे लक्षात घ्या. आपण मूळ आनंद स्वरूप कसं? आता ते नुकतंच जन्माला आलेलं बाळ आनंद स्वरूप आहे का नाही? ते आनंदी असतं, त्याच्याकडे पाहिलं तरी आपल्याला आनंद होतो. मग एवढा आपण आनंदी स्वरूपाचे असणारे आज एवढं दुःखाने भरलेले का आहोत याचा विचार करायचा. तसं आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. मी माझं कर्तव्य कर्म करीन, पण चिंता करणार नाही, काळजी करणार नाही. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल ना ते मी करेन. टेन्शन लेणे का नाही, काय म्हणले, काळजी करू नका, बाकी बघतील ना ते. लहान आहेत का मुलं? त्यांना पोरं झाली, त्याला पोरं व्हायची वेळ आली आणि अजून आपण त्यांचीच काळजी करत बसलो. आपल्याला त्यातून जसं बाहेर पडता आलं तर आनंद आहे, नाही पडता आलं तर बसा काळजी करत. त्यांचे ते जर वागायचे तसे वागणार, त्यांना जे करायचं ते करणार आणि आपण उगीच काळजी करत बसणार. विदेहीपणे मुक्तिभोगेत जावी. आपल्याला ह्या मी देह ह्या भावनेतनं जसजसं बाहेर पडता येईल तसतसा आपला स्वभाव आनंदी होत जाईल. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. सांग म्हणले, एवढं 14 चौकडीचं राज्य असलेला रावण, त्याला अशी अवस्था का प्राप्त झाली? ते 10 शिरं असलेले, 10 हात असलेला असा रावण. मग एवढा तो रावण पराक्रमी असून सगळ्या देवांना जिंकलेला असा, 33 कोटी देवाला तुरुंगात टाकलेला असा रावण, पण त्याची अवस्था काय झाली? मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. का? म्हणून पुढी वासना सांडी वेगे, बळे लागला काळहा पाठी लागे. एवढं 14 चौकडीचं राज्य लयाला गेलं. कारण का? त्याला दुर्बुद्धी झाली, सीतेला पळवून आणण्याची दुर्बुद्धी झाली. बर समजत त्याला नाही कळत, त्याला सांगायचा प्रयत्न केला कोणी, त्याच्या भावाने. विभीषण म्हणतो, अरे बाबा ते रामाची जी सीता आहे, राम अजून तिकडेच आहे समुद्राच्या पलीकडे, तोपर्यंत त्याला नेऊन दे. मी त्यावेळेला तो त्याला नेऊन दे म्हणून सांगतो, पण ऐकलं का विभीषणाचं? ऐकलं नाही. बरं म्हणले विभीषणाचं नाही ऐकलं, पण आपण जगात कुणाचं ऐकत नाही, पण एकाच ऐकतो, म्हणजे ती कोण? बायको. मंदोदरीने सांगितलं, तिचंही ऐकलं नाही. मंदोदरी म्हणाले की ती रामाकडे सोडून द्या. कुणाला? सीतेला. मग त्याच वेळेला मारुती लंका शोधायला आलेला होता, त्याला पाठवून द्या म्हणल्यावर याने काय केलं, लगेच
शिपायांना बोलवलं. अरे बाबा म्हणले, हिचं सगळे लोक ऐकतात बरं का, राणी आहे ना पट्टराणी, हिने सांगितलं नेऊन सोडायला की नेऊन सोडतील. तर म्हणाले तिथे जो कोणी बंदोबस्ताला आहे त्याला जाऊन सांगा की रावणाच्या आज्ञेशिवाय त्याला तिथनं बाहेर पडू द्यायचं नाही म्हणून. मारुती म्हणले बरं झालं, कुठं सीता आहे ते मला कळलं. त्याच्या मागेच गेले ते अशोक वनामध्ये. मना सांग बा रावणा काय करे, अकस्मात ते राग, म्हणजे काय झाले त्याला दुर्बुद्धी झाली. मग देवाला काय मागतात? दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. देवा मला ही दुर्बुद्धीची वासना होऊ नये, वाईट विचार माझ्या मनात येऊ नये. वाईट विचार आले की वाईट कृती घडणार आहे ना. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखे निमाला. आता 2 श्लोक झाले, 12वा आणि 13वा. आता 14वा चालू. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखे निमाला. महाथोरते मृत्युबंधेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. पूर्वजन्माचं जे काही प्रारब्ध आहे त्याप्रमाणे तुला जन्म मिळाला. तुझ्या इच्छेने मिळाला आहे का? नाही मिळाला. आपल्या इच्छेने आपल्याला जन्म मिळाला असता तर आपण टाटा बिर्लाच्या पोटी जन्माला आलो असतो ना. हे म्हणले आम्हाला त्यांच्याच पोटी जन्माला घाल. आपल्या इच्छेने नाही, आपलं गेल्या जन्माचं जे कर्म आहे ते जिथं आपल्याला पूर्ण भोगता येईल तिथेच जन्म मिळतो. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखे निमाला. पण जन्माला आलेल्या माणसाला एक दिवस जायचं नाही. परी शेवटी काळमुखे निमाला. बरं म्हणले असा एखादाच मनुष्य आलाय का की जन्माला आला आणि गेला? नाही म्हणले, जेवढे आले तेवढे गेले. काय म्हणताय पुढे बघा. महाथोरते मृत्युपंथेची गेले. कुणी असो, राजा असो का रंक असो, साधू असो का संत, देह धारण केलेला आहे म्हणजे देहाचं विसर्जन हे ठरलेलं आहे ना. महाथोरते मृत्युबंधेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. किती एक ते जन्मले आणि मेले याचा अर्थ काय? काहीही कर्तृत्व न करता मेले ना. घरातल्या माणसाच्या उपयोगी एवढा कंजूसपणा केला की स्वतःला कधी कपडा लटता नाही, घरातल्याला कधी घ्यायचं नाही, आपण स्वतः कधी गोडधोड खायचं नाही, घरातल्याला खायला घालायचं नाही. पैसा असून, म्हणजे पैसा कशासाठी तुम्हाला आहे की तुम्ही उपभोग घ्या आणि तुमच्या आजूबाजूला जे काही नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांना त्याचा आनंद द्या, त्याच्यासाठी दिलेला आहे. पण हा कुणासाठीच काही करत नाही, त्याचा उपयोग काय? म्हणून म्हणले असे जन्मले आणि मेले. आणि काही लोकांनी काय केलंय, जन्माला आले आणि कर्तृत्व करून मेले. काहीतरी जगामध्ये असं ठोस कार्य केलं की लोक त्यांची आठवण काढताय. म्हणजे बाकीचे जन्माला आले आणि मेले ह्या पंक्तीतलेच आहेत बाकीचे. पण काही लोक असे की जे जन्माला आले आणि जन्म कृतार्थ करून गेले. 15वा श्लोक. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी मी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडोनिया सर्वदा. काय म्हणते पा, हे मनात तो एक पक्की गोष्ट मनात धर. याला मृत्यूभूमी म्हणतात. म्हणजे जो कोणी इथे जन्माला आलेला आहे त्याला जायचं आहे हे 100% खरं आहे. याची मनाशी खुटगाठ पार. आपण आलोय ना इथे म्हणजे आपल्याला इथे जायचं आहे, याची मनाशी खुटगाठ पार. पुन्हा उपदेश करतायत मनाला. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही
जीव मी जिवंत असताना सगळे म्हणतात मी आहे म्हणून चाललंय, मी आहे म्हणून करतोय, मी आहे म्हणून आहे, माझी सत्ता चालते. मी म्हणजे त्याला कशाचा गर्व आहे हो? संपत्तीचा गर्व आहे, शारीरिक क्षमतेचा गर्व आहे, एखादा अधिकारी असेल त्या अधिकार पदाचा गर्व आहे. म्हणजे हा मीपणा जो आहे, एखादा विद्वान मनुष्य आहे त्याला विद्वत्तेचा गर्व आहे. म्हणजे जे जे काही आहे त्याच्याकडे त्याचा त्याला अहंकार होता. माझ्यासारखा कोणी नाही असं म्हणणार आहे. पण तेही जाणार आहेत एक दिवस. जिता बोलती सर्व ही जीव मी चिरंजीव हे सर्वही मानतात. ह्या प्रत्येकाला वाटतं की मी मरणार नाही, बाकीचेच गेले पण मी आहे ना. त्याला वाटते मी जाणारच नाही. म्हणजे काय करतो तो? आता आपल्या वयाला 70, 80, 90, 100 वर्ष होत आली तर त्याला वाटतं मी 150 वर्ष जगणार आहे. तेव्हा त्या प्रत्येकाला असं वाटतं की मी माझ्यासारखा कोणी नाही, मीच. हा जो मीपणा आहे आणि त्याला जे हे चिरंजीव पद आहे आपल्याला मिळालेलं असं मानतोय, हे चुकीचं आहे. हे मनातून खूप गाठ बांध की कुणीही इथं जन्माला आलेला चिरंजीव नाही. ते अपवाद आहेत नियमाला. सप्त चिरंजीव जे आहेत ना, ते प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात, त्यातलेच ते अपवाद आहेत. बाकीचे आले आणि गेले. अकस्मात सांडोनिया सर्व जाती. 2च माणसं भाग्यवान ठरले. एक कोण? परीक्षिती राजा, ज्याला कळलं 7 दिवसांनी मी जाणार आहे. दुसरा खटवांग राजा, परवाच गोष्ट सांगितली. 2.5 प्रहर म्हणा, 1.5 प्रहर म्हणा आयुष्य राहिलंय आणि देवाने सांगितलं आता तुझं आयुष्य संपत आलं. त्या 2 माणसालाच आपला मृत्यू कळला की मी जाणार आहे. बाकीचे अकस्मात सांडोनिया सर्व जाती, अचानक गेले. मग काय ते मृत्यूला काहीतरी कारण लागतो. कशी गेले हो? पाय घसरून पडला आणि गेले. कसे गेले हो? झोपेतच गेले. कसे गेले हो? ॲक्सिडेंटमध्ये गेले. कसे? त्या मृत्यूला काहीतरी कारण लागतं. अकस्मात सांडोनिया सर्व जाती. त्याला कळत पण नाही की आता मी जाणार आहे म्हणून. अचानक मृत्यूचा फेरा येतो आणि त्या माणसाला सगळं सोडून जावं लागतं. म्हणून इतकं अशाश्वत असणारं जे हे सांगण्याचा उद्देश लक्षात. हे सारखं मनाला काय बोध करताय? मरण आहे मरण आहे मरण आहे एवढंच काय? सारखं त्या मृत्यूचं काय दाखवत आहेत भीती मनाला? त्याचं कारण त्या मनाला कळलं पाहिजे की पाण्यावरचा बुडबुडा जसा फटकीने फुटून जातो तसं आपलं आयुष्य कसंही कधीही जाणार आहे. म्हणून आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण तू कारणी लाभ, हे त्याला त्यातनं सांगायचं आहे. मग तिचा अर्थ काय आहे की बाबा बघ हे सगळं अशाश्वत आहे. एक पहिली गोष्ट मृत्यूभूमी ही दुसरी गोष्ट, जे जे आले ते गेले तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट आहे म्हणाले कधी पण जावं लागतं, सांगून जाणार नाही. आता ती गोष्ट आहे. एकाच्या घरी पाहुणा आला, त्याने जेवण मिळून घातलं. त्या पाहुणा तृप्त झाला ना. पांथस्थ आहे ना, रस्त्याने जाणारा मनुष्य, तीर्थयात्रे करू. त्याने जेवायला घातलं आणि मग पांथस्थ काय म्हणतोय, तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. पाहुणा म्हणतोय ह्याच्या हातात काही नाही, एक काठी आहे आणि दुसरं एक पाणी प्यायचं भांड आहे, हातात तर काही नाही ना. हा म्हणतो तुम्हाला काय पाहिजे ते मागा. हा काय आपल्याला देणार आहे? पण पाहुणा हुशार होता. म्हणजे ज्याच्या घरी त्यांनी अन्न घेतलं तो दाता सुद्धा हुशार होता. तो म्हणतो याच्याकडे काहीही नसताना म्हणतो तुम्हाला पाहिजे ते मागा. त्या अर्थी कोणीतरी असणार आहे. मग म्हणाले तुम्ही कोण आहेत ते सांगा, मग मी मागतो. तो म्हणाला मी मृत्यू आहे, मृत्यूची देवता मी, यम आहे. पण तुझ्याकडे अन्न घेतलं, मला आज आनंद झाला, तुला पाहिजे ते मागून घे, मरण सोडून जेवढं पाहिजे ते मागून घे. तू म्हणशील मला मरणच नको. ते नाही, मरण तर येणार, पण मरण सोडून मागून घे. मग म्हणलं तुम्ही असं करा ना, यायच्या आधी मला पत्र पाठवा, मेसेज पाठवा, फोन करा. म्हणजे कुणाच्या तरी सत्पुरुषाच्याकडनं मला कळलं पाहिजे. जसं परीक्षित राजाला कळलं की जाणार, तसं काहीतरी योजना करा की ज्याने मला कळेल आता आपल्याला जायचं आहे.
ठीक आहे म्हणाले, मी एक का म्हणलं 4 पत्र पाठवतो, एक का 4 पत्र पाठवतो झालं. आणि एक दिवशी खरोखर दारात येऊन उभा, चला म्हणले, हां तुम्ही तर सांगितलं 4 पत्र पाठवतो, म्हणजे 4 खुणा पाठवतो, 4 मेसेज पाठवतो, एक पण आला नाही, तुम्ही लगेच आले. म्हणले मी पाठवला. पहिला मेसेज म्हणजे डोक्यावरचा पहिला केस पांढरा झाला हे समजायचं. मग म्हणले पांढरा केस झाला हे कुणाला कळलं? दशरथ राजाला कळलं. त्यांनी त्या आरशामध्ये पाहिलं डोक्यावरचा केस पांढरा झालाय. म्हणले आता माझ्या मुलाला राज्यकारभार सोपवून मी आता मुक्त होणार. आता आमचा पांढरा झाला की आम्ही लगेच एक कलर घेतून पाळे पडलो. दुसरं म्हणले दात पडले की समजायचं की आपलं जवळ आलं. म्हणजे आम्ही मोरे डॉक्टरांकडे जातो, लगेच दाताची कवडी बसून आलो. म्हणजे ह्यातल्या एक एक गोष्टी आपल्याला मृत्यू सूचक आहे की आता आपलं काळ, आता पहिल्यासारखं आयुष्य आपलं राहिलेलं नाही. डोळ्याला कमी दिसाय, कानाला कमी ऐकायला लागलं, हे सगळे जे चिन्ह आहेत ना ते आपल्याला सावध करणारी चिन्ह आहेत की बाबा आता तू लक्षात घे, आतापर्यंत जगलाचं आयुष्य पुष्कळ आहे, पण आता अकस्मात करीवर जायचं निरोप येईल, आता सावध राहा. आता तरी निदान राहिलेलं आयुष्य कारणीला, आता तरी असं म्हणणं भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीसी करावी, सकळ त्यजी निभावे कास तुझी धरावी. अकस्मात सांडोनिया सर्वदा. 16वा श्लोक. मरे कत्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, पुरे ना जनी लोभरे क्षोभत्या ते, म्हणून जनी मागोता जन्म घेते. हे मनात एक गोष्ट लक्षात ठेवा. एखादा मनुष्य गेला म्हणून आपण त्याचा शोक करतात लोक. घरातल्या आजोबांना पणजोबांना गेला त्याचा शोक मनुष्य करतो. पण आज आपण एखाद्या मृत्यूचा शोक जरी करत असलो तर उद्या आपल्यावर सुद्धा हीच पाळी येणार आहे, हे मात्र विसरू नको. मरे एक त्याचा जुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. तो मनुष्य गेला म्हणून जे रडत होते तेही पुढे गेले. पहिल्यांदा हा गेला, नंतर ते गेले. भले 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी गेले ना. म्हणले एकाच्या मृत्यूचा शोक करणारा दुसरा मनुष्यही कालांतराने जाणारच आहे, कारण ही मृत्यूभूमी आहे. मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, पुरे ना जनी लोभरे क्षोभत्या ते. अरे कुठेतरी थांबायला पाहिजे माणसाने, आपला लोभ कमी झाला पाहिजे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभत्या ते. ज्याचा लोभ कमी झाला नाही ना त्याचा संताप होतो, कारण तो लोभच त्याला शांत बसू देत नाही. पुरे ना जने लोभ रे क्षोभत्या ते. किती लोभ आहे. त्याला काउंटरला बसलाय पण डबा खायला वेळ नाही. कुठे? काउंटरलाच आहे, पण डबा खायला वेळ नाही. ज्याच्यासाठी अन्नासाठी नाही दिशा माधुरुषी जगदीशा असं म्हटलंय, पण त्या माणसाला अन्न खायला सुद्धा वेळ मिळत नाही. एवढं गिऱ्हाईक करतो आणि मग खातो, एवढं गिऱ्हाईक करतो आणि मग खातो. ते गिऱ्हाईक संपत नाही, ह्याचा काही डबा खायची वेळ येत नाही. का? पुरे ना जने लोभरे क्षोभत्या ते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. त्या धनाचा इतका तो आसक्ती त्याला झालेली आहे की पुन्हा त्याच्यासाठी त्याला जन्म घ्यावा लागतो. मनी मानव व्यर्थ चिंता वहाते. 17वा. मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊन जाते. मगाशी सांगितलं मनुष्य चिंता करत बसतो, पण जे घडायचं ते घडणार आहे. अकस्मात
होणार होऊन जाते. जे घडायचं ते घडतंय. मागे गोष्ट सांगितली. एकदा नारद महर्षी भगवान विष्णूंना भेटायला वैकुंठात गेले होते आणि वैकुंठात गेले असताना त्यांना त्या ठिकाणी चिमणी दिसली, त्या दरवाजावर बसलेली. नारदाने तिच्याकडे पाहिलं आणि नारदाला भूत भविष्य वर्तमान माहिती आहे ना. ते म्हणले, अरे हिचा आता मृत्यू जो आहे ना तो इथून 100 योजना लांब असलेल्या झाडावरती आहे. त्या झाडाच्या डोलीमध्ये जो सर्प बसलेला आहे त्याच्याकडून हिचा मृत्यू आहे. पण म्हणले बहुतेक हिचा मृत्यू टळणार असं दिसतं. म्हणले का टळणार? तर म्हणले कारण तिच्या पंखातलं जे बळ आहे ना ते एवढ्या वेळात ते तिथे जाऊन पोहोचणं शक्य नाही. जर ती पोचली नाही तर तिचा मृत्यू टळणार आहे. त्यामुळे बहुतेक म्हणाले हिचा मृत्यू टळण्याची चिन्ह दिसत आहेत. एवढा विचार करतायत तेवढ्यात बहिरी ससण आला. तिने ते चिमणीला पकडलं. त्याचा वेग प्रचंड ना. तो 100 योजना गेला, ठरलेल्या वेळात त्या झाडावरती जाऊन बसला. आता लगे खावं खाण्यात त्याने. तो पण म्हणला मी दमलोय, नंतर खातो म्हणून त्याने त्या चिमणीला तिथे ठेवलं, त्या फांदी त्या डोलीच्या तिथे. तेवढ्यात त्या डोलीतनं सर्प बाहेर आला आणि त्यांनी ते दंश केला आणि ती चिमणी काय अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे. हे सगळे आपल्या वाट्याला येणारे भोग हे आपल्या कर्मानुसार येतात. म्हणून म्हटलंय सुखस्य दुःखस्य न कोपी जाता. सुखाला आणि दुःखाला दुसरा कोणी जबाबदार नाही. आपल्याच कर्मानुसार आपल्या वाट्याला सगळं दुःख येतं. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे मती मंदते खेदमानी वियोगे. जसं आपण म्हटलं कृष्णाला त्याने बाण मारला, शेवटी तो आला, क्षमा करा म्हणले देवा मी तुला बाण मारला नाही म्हणले. ते मागच्या जन्मीत शिल्लक राहिलं होतं. रामावतारात मी वालीला बाण मारला ना, तो या जन्मात ते परत फेड झाली म्हणले. मी तुला बाण मारला, तू मला बाण मारला. काय म्हटलंय? घडे भोगणे सर्वही कर्मयोगे मती मंदते खेदमाने वियोगे. पण मतिमंद माणसाला एखाद्या गोष्टीचा वियोग झाला, एखादी गोष्ट तर त्याला दुःख होतं. पण प्रारब्धानुसार सगळे एकत्र आलेले. म्हणजे असं कोणी सांगितलंय का प्रारब्धानुसार एकत्र आलेले? दोन ओंडक्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. कर्म काही आपल्या पूर्वप्रारंभ कर्माने आपण एकत्र आलेले आहेत, पण कधी आपल्यामध्ये वियोग होईल ते सांगता येत नाही. मती मंदते खेदमानी वियोगे. आपल्याला त्याचं दुःख होतं. कसं? एवढा मोठा बंगला बांधलाय पोराने राहावं म्हणून, आणि त्याने ब्लॉक घेतला तिकडे. म्हणजे कोणासाठी बांधलाय, कोणासाठी केले? आपल्याला तो वियोग झाला का नाही? मुलाने आपल्या जोड राहावं असं म्हणून आपण केलं आणि मुलगा लांब राहायला गेला. मती मंदते खेदमानी वियोगे. तसं नाही म्हणा, हे सगळं घडायचं होतं. म्हणजे प्रारब्धानुसार या सगळ्या घटना घडणार. हे ज्यांनी मनात ठेवलंय ना त्याला त्याचं दुःख होत नाही. हे सगळं बाबा प्रारब्ध आहे आपलं. दशरथ राजाने श्रावण बाळाला बाण मारला, पण ते दशरथाने श्रावणाला बाण मारला हे खरंय का? नाही.
दशरथाला असं वाटलं की कुणीतरी एक श्वापद पाणी प्यायला आलेलं आहे, बुडबुड आवाज आलेला आहे, म्हणून त्या श्वापदाला बाण लागावं म्हणून मारला. पण लागला कोणाला? श्रावणाला. ते श्रावणाने सांगितलं, बाबा माझं जे व्हायचं ते होईल. कोणा सौभाग्याचा बाण करीताला नामस्मरण, हृदय निवारे संपूर्ण केले पावन मजला. जा म्हणले, माझे आई वडील आहेत, त्यांना पाणी पाहिजे, तेवढं द्या आणि मग मी गेल्याची वार्ता त्यांना सांगा. गेला. कारे श्रावणानं बोलसे, उतक मागितले इतके दिशी. एवढ्या रात्री तुला पाणी मागितलं म्हणून तू बोलत नाहीस का आमच्याशी? का बाळ आज रुसलासे, का रे बाबा बोलत का नाही? तू जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार. आणि मग त्यांनी सांगितलं, असं असं माझ्या हातून चुकून तुमच्या मुलाला बाण लागला, त्याचा मृत्यू झाला. मग ते म्हणतात, अंतकाळी आमच्या जवळ मुलगा नाही, हे दुःख आहे आम्हाला. आम्ही तुला शाप देतो की तुझ्याही अंतकाळी तुझ्याजवळ मुलं राहणार नाही. तो शाप त्याला भोवला. कुणाला? दशरथाला. 4 मुलं असून एकही जवळ नाही. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, आपल्या कर्मानुसार आपल्या वाटाला हे भोग येतात. मती मंद ते खेदमानी वियोगे. 17वा श्लोक आज पूर्ण झालेला आहे. म्हणजे क्रमांक 12 ते 17, 1 2 3 4 5 6 श्लोक आज झालेले आहेत. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती. सावळी फुले त्यावरी लाजला उभी आरती. कटीला दर्शना जल्लरी कमल जा
सद्गुरु गजानन महाराज की जय। जय जय रघुवीर सम।